हा आज 1 मे 2026 67वा महाराष्ट्र दिन, त्यानिमित्त आपल्या विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम डांगे भाऊ, सचिव वसंत इनामदार, सौ राजश्री डांगे इथं उपस्थित आहेत, पालक उपस्थित आहेत। या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार आपल्याला ह्या सिक्वेन्सनं हा कार्यक्रम घ्यायचा आहे। पहिल्यांदा वंदे मातरम गीत होईल, त्यानंतर ध्वजारोहण होईल आणि ध्वजारोहण झालं की राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीत नंतर महाराष्ट्र गीत झाल्यानंतर आपले संस्थापकांचं उद्बोधन होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपन्न होईल। ठीक आहे। हा प्रयत्न सावधान, शिट्टी वाजल्यानंतर पहिल्यांदा वंदे मातरम गीत होईल। प्रयत्न सावधान। शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम डांगे भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यालयाचं ध्वजारोहण करावं। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम डांगे भाऊ, सचिव वसंत इनामदार, सौ राजश्री अजित डांगे यांच्या हस्ते आपल्या विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। एक साथ महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने सुसंस्कार, स्वाभिमान, त्याग व राष्ट्रभक्ती व चारित्र्य संपन्नतेच्या मूलतत्वावर जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेची स्थापना करून श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय स्थापन केले आणि त्याच विद्यालयाच्या प्रांगणात आपण आज महाराष्ट्र दिन उत्साहात व अभिमानाने साजरा करत आहोत। बंधुरो मुलानो, आज आपण शिवप्रभूच्या प्रांगणात अनेक उत्साहाने व अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत। हा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून अनेक वर्ष चळवळ करून अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून 1 मे 1960 साली मराठी माणसासाठी, मराठी भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि म्हणून 1 मे 1960 सालापासून महाराष्ट्र दिन आपण साजरा करीत आहोत। अनेक हुतात्म्याचे बलिदान यासाठी दिले, म्हणून आज त्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे। त्यासाठी प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आणि ज्या हुतात्म्याने बलिदान दिले महाराष्ट्रासाठी, त्या हुतात्म्यांना प्रथम मानवता मुद्रा व त्रिवार वंदन। बंधुरो, महाराष्ट्र म्हटले की शिवछत्रपतीची आठवण येते। महाराष्ट्र म्हटले की शिवछत्रपतीची ओळख होते। महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपती। आजही सह्याद्रीच्या कडी कपाऱ्यात, दऱ्या खोऱ्यात घोड्यांच्या टापाचे आवाज आणि तलवारच्या खडखडीचे आवाज ऐकू येतात आणि आसमान दुमदुमून सोडतात। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि वीर मावळ्यांच्या घोड्या टापाचे आवाज, तलवारचे आवाज घुमत आहेत आणि अंगात वीरगती प्राप्त होते, अंगात वीर संचारतो आणि एक वेगळे प्रेरणा निर्माण होते आणि मुखातून आपोआप शब्द उमटतात की महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा।
महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, महाराष्ट्र माझा, दर्या दर्यातून नाद घुंबला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. बंधूंनो, अशा महाराष्ट्राची परंपरा, उज्ज्वल परंपरा राखण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले, अनेक शूरांनी बलिदान दिले. त्यासाठी महाराष्ट्राची गीत गाणे, शाहिरी गाणे महत्वाचेच आहे. म्हणून म्हणतो आजही महाराष्ट्राचे गीताचे स्मरण होणे सगळ्यात महत्वाचे आहे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुंबला महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा कधी नवीन, भीतीनं आम्हा कधी वाटली, गडगडणाऱ्या नभी अस्मानाच्या सुलतानीला जबाब देतो जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. म्हणून म्हणतो बंधूंनो, अशा राजांना त्रिवार वंदन करून आपण आपल्या महाराष्ट्र दिनाचा उत्साहाने साजरा करूया. बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रात अनेक साधू संतांनी जन्मभूमी आणि कर्मभूमी आणि साधू संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. अनेक वीरांची, अनेक हुतात्म्याचे बलिदानाची कर्मभूमी आहे, अनेक हुतात्म्याचे महात्म्याची कर्मभूमी आहे. याच महाराष्ट्राने आपल्या देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक वीर जवान दिले आहेत देशाला, अनेक हुतात्मे दिले आहेत, अनेक वीर दिले आहेत, अनेक शहीद जवान दिले आहेत. अनेक आपल्या भारतातील अनेक उज्ज्वल परंपरा राखण्यासाठी अनेक साधू संतांनी उपदेश केले आहेत. त्यांचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र दिनी आपण त्याचे जतन करणे कर्तव्य आहे. अनेक ऋषीमुनी साधू संत याच भूमीत जन्मले आणि याच भूमीत कर्म केले. त्यांनी संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांची कवने घात महाराष्ट्राची जनता सुधरा, महाराष्ट्र जनता बोधव्रत केली. अशा महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी धर्म समजावून सांगितला. म्हणून आणि भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे. बंधूंनो, मुलांनो, मग तो व्यवसाय असो, शेती असो, कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र देशातील प्रत्येक राज्यात अग्रेसर आहे. याच महाराष्ट्राने आपल्या भारताला वैज्ञानिक दिले, शास्त्रज्ञ दिले, अनेक वैज्ञानिक दिले, अनेक शास्त्रज्ञ दिले, अनेक डॉक्टर दिले, इंजिनियर दिले. अशा महाराष्ट्राची भूमी ही कर्मभूमी गौरवशाली परंपरेची आहे. ती परंपरा जपणे आपले कर्तव्य आहे. ती परंपरा जपण्याची आज आपली गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून शपथ घेऊया की महाराष्ट्राची ज्या माणसाने आपले प्राण गमावले त्या महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन, त्या लोकशाहीची प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राची परंपरा जपून आपले कर्तव्य आहे असे समजून आपण आपले काम केले पाहिजे. एवढे पण मी येथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.